माझं नाव सलीम शेख, मी संभाजीनगर जिल्हाध्यक्ष, राजपत्री कर्मचारी आणि अधिकारी. कालचा जे आमचा निषेध होता हा आमच्या एक सहकार्याला चौधरी बंदर कोळी साहेब यांना मारहाण झाल्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करून एक दिवसाचा संप केला. एक दिवसाचा आम्ही कलमबंद लेखनीबंद आंदोलन केलेलं आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात 100% यशस्वी झालेला आहे. आणि तो आमचा एकजुटीचा आम्ही दाखवलेली आहे किंवा असं सहकार्याला आमच्या होऊ नये. कारण असं जर झाल्यास कर्मचाऱ्याला एक काम करणं दबावाखाली काम करावं लागते आणि याच्यात चुका होण्याची संभावना खूप असते. त्याच्यामुळे अशा कुठलाच प्रकार घडू नये आणि आम्हाला एक शासनाने आम्हाला एक संरक्षण द्यावं किंवा काहीतरी आम्हाला शासनाकडून एखादा 5 टेबल हे ते. कसं आहे, जास्त प्रकार असे वाढलेले आहे की एक जिल्हा एक नोंदणीमुळे खूप गर्दी वाढलेली आहे आणि याचा कामाचा व्याप खूप वाढलेला आहे. त्यामुळं हे एक आणि 2 माणसांमध्ये काम असं ओढ आलेलं नाही. थोडासा मॅन पॉवरची थोडासा कमतरता आहे. त्याच्यामुळं हा संपूर्ण प्रकार काही असं घडू नये त्यासाठी आम्ही असं हे आंदोलन केलेलं आहे. तो महाराष्ट्रावर पूर्ण हे झालं सक्सेस झालेलं आहे. संपामुळे बरंचसं नुकसान पण झालं असेल. नुकसान तर नाही होणार, कारण हे जे काम आहे आजचा उद्या होईल. नुकसान होत नसतं. शासनाचं नुकसान व्हावं हा आमचा हेतूही नसतो. फक्त हे की आमच्या सहकार्याला बी कुठेतरी संरक्षण मिळावं, कारण आम्ही काम करतोय शासनाचं. नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? नागरिकांना काय आवाहन करणार आहे? नागरिकांनी थोडा संयम बाळगून आम्ही काम तर त्यांचं कुठलंही नाकारत नाहीच, काम त्यांचं करून देतोच आम्ही. फक्त एक दिवसावेळी त्याचं दुसऱ्या दिवसावर झालेलं आहे आणि तो काम असं कुठलंही शासनाचं आम्ही नुकसान करत नाही किंवा काही नाही. शासनाचाच आम्ही शासनाचे कर्मचारी आणि शासनाच्या याच्या खालीच आम्ही काम करतोय आणि शासनाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाही. आणि लोकांना बी आम्ही जशी सेवा अशी देतो म्हणजे सगळ्याशी सौजन्याची वागणूक देतोय. सगळ्याला आम्ही चांगलं बोलतोय. त्यांना बसण्याची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळं काही करून दिलेलं आहे. फक्त लोकांनी संयम बाळगून करावं लागतं. त्यामुळं आम्ही जे काम करतोय ते आम्ही व्यवस्थितरित्या करतोय. ठीक आहे, धन्यवाद.